एमआईडीसी थाना अंतर्गत आईसी चौक पर स्थित शासकीय ओबीसी गर्ल्स हॉस्टल में हुई छात्रा से छेड़खानी और चोरी की वारदात में अब तक आरोपियों का कोई सुराग पुलिस को नहीं मिला। इस घटना को लेकर छात्राएं दहशत में है। शहर भर में विविध संगठन आरोपियों को जल्द से जल्द गिरफ्तार करने और सख्त कार्रवाई करने की मांग कर रहे हैं। हिंगना रोड के आईसी चौक पर स्थित गायत्री प्लाजा नामक व्यावसायिक इमारत के दूसरे और तीसरे माले पर ओबीसी गर्ल्स हॉस्टल है। यहाँ कुल 64 छात्राएं रहती है। रात के समय एक महिला चपरासी और वार्डन भी यहाँ देखरेख के लिए रखी गई है। सोमवार की रात एक छात्रा अपने कमरे में सो रही थी। रात 2:30 बजे इमारत के पिछले दरवाजे से 2 युवक हॉस्टल में दाखिल हुए, पीड़िता के कमरे में घुसे, उसके साथ जबरदस्ती करने की कोशिश की। इसी दौरान छात्रा की नींद खुल गई। आरोपी पकड़े जाने के डर से उसका मोबाइल लेकर भाग निकले। छात्राओं की सुरक्षा के कोई इंतजाम नहीं थे। हॉस्टल के भीतर कोई सीसीटीवी कैमरा भी नहीं था। इससे आरोपियों की पहचान करने में परेशानी हो रही है। एमआईडीसी के थानेदार गोकुल महाजन ने बताया कि आरोपियों की तलाश में 3 टीमें काम कर रही है। कुछ लोगों को पुलिस ने पूछताछ के लिए हिरासत में भी लिया, लेकिन कोई जानकारी नहीं मिल पा रही है। अब परिसर में आसपास के इलाकों में लगे कैमरों के फुटेज खंगाले जा रहे हैं। जल्द ही आरोपियों का सुराग मिल जाएगा। अन्य पिछड़ा वर्ग बहुजन कल्याण विभाग के उपसंचालक विजय वाकुलकर ने हॉस्टल में हुई छेड़खानी और चोरी की वारदात को गंभीरता से लेते हुए वहां कार्यरत वार्डन और चपरासी महिला को घर भेज दिया। दोनों को कॉन्ट्रैक्ट पर काम पर रखा गया था। वाकुलकर ने कहा कि यह मामला छात्राओं की सुरक्षा से जुड़ा है। इस प्रकार की घटना भविष्य में न हो, इसलिए सभी छात्रावासों की सुरक्षा का मुआयना किया जा रहा है। विभाग द्वारा सभी जगहों पर सुरक्षा के लिए उपाय योजना की जा रही है। सर, आपण याच्यामध्ये जी मुलांचं जे सिक्युरिटी गेट असतं फायर एक्झिट, तर फायर एक्झिटचं सफाई करताना ते फायर एक्झिटचं जे लॉक होतं ते लॉक तोडण्यात आलं होतं। नंतर मग ते बंद करायचं त्यांनी दरवाजा बंद केला, पण फायर एक्झिटचं लॉक लावण्यात आलेलं नाही। त्या लॉकमधून काही म्हणजे चोर घुसले आणि त्यांनी जे दरवाजा उघडा होता म्हणजे किंवा तो त्याच्या आतून कडी लावलेली नव्हती, त्या दरवाजामध्ये ते विद्यार्थिनीच्या याच्यामध्ये रूममध्ये घुसले आणि रूममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नेमकी ती विद्यार्थिनी एकटीच होती। दुसरी तिची मैत्रीण जी बाहेरगावी गेलेली होती। त्याच्यामुळे त्या विद्यार्थीने मोबाईल चोरायचा प्रयत्न केला आणि त्या विद्यार्थिनीला हात लावला। ते विद्यार्थी जागी झाली, ती ओरडली, वॉर्डनकडे धावत गेली। त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ते चोर मोबाईल घेऊन पळून गेले। तर याच्यामध्ये आपण जे आहे पहिल्यांदा जे आहे ते ॲक्च्युली दरवाजा जो होता त्याचा लॉक दुरुस्त करणं गरजेचं होतं आणि त्या दुरुस्त न केल्यामुळे आणि दुसरी जे पहारेकरी होती ती पहारेकरी फर्स्ट 2 फ्लोअर आहे तिथे आपल्याकडे 3 पहारेकरी असतात। एक त्याच्या 8-8 तासाच्या ड्युट्या असतात। जी होती रात्रीची ती वरच्या मजल्यावर होती आणि वॉर्डनचं जे रिसेप्शन त्या खालच्या मजल्यावर असल्यामुळे तिला वरच्या मजल्यावर झोपायला सांगितलं होतं आणि दरम्यान तिने आरडाओरडा केल्यानंतर वॉर्डन वगैरे जागे झाले आणि चोर पळून गेले। पण वरच्या मजल्यावर पण आम्ही नंतर जसं माहीत झालं तसं वॉर्डननी सकाळी आम्हाला रिपोर्ट केल्यानंतर मी माझे डिस्ट्रिक्ट ऑफिसर जे होते सहारे साहेब त्यांना पाठवलं। त्यांनी इन्क्वायरी केल्यानंतर असं लक्षात आलं, वॉर्डनला मी लगेच सांगितलं पोलीस कंप्लेंट दाखल करा आणि वॉर्डननी पोलीस कंप्लेंट दाखल केली, पण मोबाईल मिसिंगचीच होती। नंतर आम्ही इन्क्वायरी करता असं लक्षात आलं की मुलीचा पण विनयभंग झाला, मुलीची तक्रार घेतली। त्याच्यानंतर संध्याकाळी म्हणजे आम्ही सहारे साहेबांनी एक पोलीस स्टेशनला पत्र देऊन त्यांना सांगितलं की लगेच FIR दाखल करा आणि त्याची कारवाई करा। त्या दरम्यान मग मलासुद्धा माझ्या त्या FIR झालेलं नव्हता। मग मी आम्ही जाऊन त्या वसतिगृहाला गेलो, वसतिगृहात मुलींशी भेटलो। आम्ही दोघेही अधिकारी म्हणजे माझे सबऑर्डिनेट ऑफिसर जे डिस्ट्रिक्ट ऑफिसर होते सहारे साहेब आणि मी स्वतः आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्या मुलींना पण जाऊन FIR दर्ज केला। त्या मुलींना परत मी हॉस्टेलला सोडून दिलं आणि नंतर पुढे आपण ज्यावेळेस सगळ्या इन्क्वायरीमध्ये हे लक्षात आलं की काही सिक्युरिटी लॅप्सेस आहे आणि ज्याची चुका झालेल्या आहेत, त्याबाबत आपण संबंधित जे वॉर्डन आहे त्यांना आपण ते कंत्राटी सेवेवर असल्यामुळे त्यांना आणि जी म्हणजे सिक्युरिटी गार्ड होती तिला आपण बडतर्फ केलं। याच्यामध्ये कसं आहे की गर्ल्स हॉस्टेल किंवा कुठल्याही हॉस्टेलला वॉर्डन हा रेसिडेन्शियल असतो। वॉर्डन क्वार्टर हे सगळ्या कुठल्याही वसतिगृहामध्ये वॉर्डन क्वार्टर हे कंपल्सरी आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण फक्त याच्यामध्ये असं आहे की ही बिल्डिंग जी आपण भाड्याने घेतली त्याच्यामध्ये एकत्रित सगळे हे आहे। त्याच्यामुळे फर्स्ट जे रूम होती ती वॉर्डनसाठी आपण दिलेली होती आणि त्यांनी 24 तास तिथे राहावं ह्या अपेक्षेनं आपण त्याला ठेवलेली होती। ते कुटुंबापासून वेगळं राहा असं आपण कोणाला सांगू शकत।